नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहूयात चण्याची म्हणजे छोल्याची सुकी भाजी। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि त्यावर आता आपण मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी तडतडली की त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा भाजून घेणार आहोत। आणि ही भाजी आहे ही झटपट। मी आता कांदा टाकून ठेवला आहे आणि त्यावर झाकण टाकून घेतलं आहे। आपल्याला कांदा थोडासा भाजायचा आहे, एकदम लालबुंद करायचा नाही आहे। थोडा वेळ त्याच्यावर झाकण टाकून पटकन आपल्याला थोडासा मऊ करून घ्यायचा आहे कांदा। आणि ही एकदम झटकीपट बनणारी रेसिपी। आता त्यावर मी थोडंसं मीठ ॲड करते, जेणेकरून कांदा थोडासा लगेच भाजला जाईल आणि मऊ पडेल। त्यावर मी काश्मीरी मिरची 2 चमचे टाकली आहे आणि थोडीशी आपल्याला हळद टाकायची आणि थोडा आपल्याला मालवणी मसाला टाकून घ्यायचा आहे। बस, जास्त मसाल्यांमध्ये ही भाजी नाही करायची आहे आणि ही भाजी आपल्याला एकदम पटकन होणार आहे। हे पहा, अशा प्रकारे मी थोडा मसाल्यावर कांदा परतून घेतला आहे, जेणेकरून काय होईल, कांद्याला आहे ना मसाल्याचं कोटिंग येतं आणि त्याची टेस्ट छान लागते। आता त्यावर आपल्याला 1 टोमॅटो टाकायचा। टोमॅटोसुद्धा आपल्याला भाजून नाही घ्यायचं आहे जास्त आणि त्यावर लगेचच मी उकडलेले छोले चणे आहेत हे टाकले। त्यावर आता आपल्याला मालवणी खोबरं टाकायचं आहे नारळाचं, कारण ही भाजी मी मालवणी पद्धतीने बनवत आहे। हे पहा, आणि लगेचच आपल्याला थोडी उकळी आली की आपली भाजी रेडी होणार आहे। थोडंसं झाकण ठेवलं आहे, जेणेकरून चणे आहेत त्यांना पण मसाला चांगला कोटिंग होईल आणि त्याचा स्वाद अजून खुलून येईल। आहे की नाही एकदम सोपी रेसिपी। तुम्ही पण अशी ट्राय करून पहा आणि तुम्हाला आवडल्यास माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। हे पहा, अशा प्रकारे आता आपली भाजी ऑलमोस्ट होतच आली आहे। आता वरून आपल्याला फक्त कोथिंबीर टाकायची आहे की भाजी भाकरीबरोबर खायला आपण रेडी। चला तर आवडल्यास चॅनल लगेच सबस्क्राईब करा। थँक्यू।